ठीक आहे, ढकलत चालू होती माझी गाडी. फर्स्ट पेमेंटसुद्धा आला. तर मी रात्री 12-12पर्यंत व्हिडिओज क्रिएट केलेले. मी स्वतःला लकी मानल. हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एक आपल्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्लॉग नाही तर वेगळा व्हिडिओ होणार आहे. जसं की तुम्हाला थंबनेलवरनं थोडीफार आयडिया आलीच असेल. आणि हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. जसं की तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल आणि परत मागच्या व्लॉगमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की माझ्या यूट्यूबची फर्स्ट पेमेंट जी आहे ती आलेली आहे. पण त्या व्लॉगमध्ये मी फर्स्ट पेमेंट किती आली आहे हे बिलकुल सांगितलं नव्हतं. तर आज मी तुम्हाला हे क्लिअर करणार आहे की माझी फर्स्ट पेमेंट जी आहे ती किती आलेली आहे. त्याचबरोबर मला मॉनिटायझेशनपासून ते पेमेंट येईपर्यंत किती दिवस लागले. त्याचबरोबर मी चॅनल केव्हा चालू केलं होतं, माझा फर्स्ट व्हिडिओ व्हायरल केव्हा गेला होता, या सगळ्या गोष्टी ज्या आहे मी त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. कारण तुमच्या सगळ्या प्रेमामुळे, तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे हा दिवस मला बघायला मिळतो आहे. आणि इथून पुढेसुद्धा अजून खूप काही अचीव होईल फक्त तुमच्यामुळे. त्यामुळे खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि माझं फर्स्ट पेमेंट किती आलं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच. व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर आता ऊन पडतं आहे, म्हणजे मी टेरेसला आली आहे. खरं तर मी असं वाटत होतं मला की मस्त छान वातावरण झालेलं होतं, मस्त आभाळ वगैरे होतं. म्हटलं आपण टेरेसला व्हिडिओ शूट करूयात हा. आणि तर बघू शकता मी व्हिडिओला स्टार्ट केला आहे तर थोडंफार ऊनसुद्धा आलं आहे. पण आता असू द्या, इथे बसली आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी. तर हा कंप्लीट करून घेते टेरेसलाच. तर तुम्ही जे कोणी नवीन बघत असताल हा व्हिडिओ, म्हणजे ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं नाही आहे आणि ते लोक हा व्हिडिओ बघतात आहे किंवा या व्हिडिओ थ्रू तुम्ही जर मला सबस्क्राईब करणार असाल तर मी तुम्हाला सांगते की मी माझं डेली व्लॉगिंग जे आहे, म्हणजे डेली लाईफ रुटीन म्हणावं किंवा मग मी कुठे बाहेर जाते ते व्लॉग्स, घरगुती व्लॉग्स जे काही आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करत असते. तर ते तुम्हाला बघायला आवडत असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी माझा फर्स्ट व्हिडिओ टाकला होता 28 फेब्रुवारी 2022मध्ये. आणि त्यानंतरनं मी मला असं वाटतं साधारणतः महिनाभरच मी कंटिन्यू केलं असेल यूट्यूबवरती. त्यानंतर मी पुन्हा यूट्यूबवरती थोडासा गॅप घेतला. आता ॲक्च्युअलमध्ये मला आठवत नाही मी तो गॅप का घेतला होता. बहुतेक मला कंटाळासुद्धा आलेला असेल. तर मी गॅप घेतला थोडे दिवस. पुन्हा मी यूट्यूब जे आहे ते कंटिन्यू करायला चालू केलं. आणि तेव्हा यूट्यूबबद्दल जास्त काही इन्फॉर्मेशन नव्हती. पण ठीक आहे, ढकलत चालू होती माझी गाडी. त्यानंतर मी एकच वाट बघत होते, माझं चॅनल मॉनिटाईज केव्हा होईल. फक्त एवढ्या गोष्टीची मी तेव्हा वाट बघत होते. मग माझा जो एक व्हिडिओ होता, मी अगोदर असं करत होते, एकदम स्टार्टिंगला मी व्लॉग्स टाकत होते माझ्या चॅनलवरती. नंतर मी हळूहळू जे आहे ते ब्युटी रिलेटेड टॉपिक स्टार्ट केले. आणि त्या टॉपिकमध्ये असं झालं की मी एक हेअरकटचा व्हिडिओ टाकला होता. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला मिळून जाईल चॅनलवरती. तर हेअरकटचा व्हिडिओ टाकला होता आणि आत्ता जवळजवळ त्याला 3.5 लाख व्ह्यूज जे आहेत ते क्रॉस झालेले आहेत. माझ्या चॅनलवरती फर्स्ट व्हिडिओ व्हायरल गेला होता तो म्हणजे त्या हेअरकटचा. तर मी एवढे हॅपी झाले होते. आणि मला असं वाटतं की माझे तेव्हा 1000 सबस्क्रायबर्ससुद्धा पूर्ण नव्हते झालेले. पण जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल जायला लागला तेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले, 4000 वॉच टाईम पण पूर्ण झाला. म्हणजे माझं मॉनिटायझेशनसाठी जे काय आपल्याला लागते ते सगळं माझं पूर्ण झालं. तर तो व्हिडिओ व्हायरल गेला. त्यानंतरनं एवढे फास्ट सबस्क्रायबर्स ग्रो झाले माझे. त्यानंतर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजला खूप छान व्ह्यूज जायला लागले. शॉर्ट्स तर माझे मिलियनपर्यंत गेलेले. तर असं झालेलं. मग नंतरनं माझं जे चॅनल आहे ते ग्रो होत गेलं आणि आता माझे 7500 सबस्क्रायबर्स आहेत. नंतर म्हणजे मला ब्युटी रिलेटेड टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्याचा खूप जास्त कंटाळा यायला लागला. अचानक माझा इंटरेस्ट त्या गोष्टीतला कमी झाला. मग मी पुन्हा व्लॉग्स चालू केले. असं झालं. आणि जेव्हा मी ब्युटी रिलेटेड व्हिडिओज बनवत होते तेव्हा असं असायचं, महिन्यामध्ये मी जर 10 व्हिडिओज बनवले असतील तर त्यातले 8 व्हिडिओज माझे ब्युटी रिलेटेड असायचे आणि 2 व्हिडिओ व्लॉग्स असायचे. असं म्हणजे दोन्ही बनवत होते मी. पण आता असं झालं, ब्युटी रिलेटेड जे टॉपिक आहेत ते मी पूर्णपणे बंद केलेत आणि फक्त व्लॉग्स बनवते आहे. तर व्हिडिओ व्हायरल गेला, चॅनल जे आहे ते रँक झालं आणि मग माझं जे चॅनल आहे ते मॉनिटाईज झालं 26 डिसेंबर 2023ला. तर त्या दिवशी मी एवढी जास्त हॅपी होते की म्हणजे
माझ्या खुशीचा काही ठिकाणच नव्हता. मी एवढी जास्त हॅपी होते कारण मी एवढ्या वर्षापासून मेहनत करत होते कंटिन्यू. म्हणजे माझं एवढं असं असायचं ना, मी डिमोटिवेट झालेली खूप वेळा की नको यार आपलं होत नाही, दुसऱ्यांचं होतं, याला नशीब लागतं, या सगळ्या गोष्टी माझ्या अशा डोक्यात असायच्या. म्हणजे मी खूप वेळा ना असं केलं की आता मला बनवायचंच नाही, बस झालं. मी 4 दिवस गॅप घेतला, पुन्हा 5व्या दिवशी उभा राहिले, नाही मला करायचं, मी नाही सोडू शकत. या गोष्टी मी विचारात घेऊन पुढे चालत होते. माझ्यासोबत असं झालेलं म्हणजे मी माझ्यासमोरच बघितलेलं खूप जणांचं, त्यांनी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आणि थोडे दिवस केलं, त्यांना वाटलं की नको आता होणार नाही, त्यांनी पुन्हा बंद केलं. पण मी तिथे नाही थांबले, मी पुढे गेले. मला माहिती होतं कधी ना कधीतरी मला माझ्या मेहनतीचं फळ मिळणार आणि मी खूप प्रयत्न केले. मी तुम्हाला सांगते, मला ना अजून म्हणजे आठवतं की मी कशापासून स्टार्ट केलं होतं आणि मी काय काय मेहनत घेतली या गोष्टीसाठी. माझ्याकडे ना स्टार्टिंगला ट्रायपॉड नव्हता. मी असं डब्यांवरती डब्बे ठेवून व्हिडिओ बनवायचे, म्हणजे डब्यावर डब्बा ठेवायचे, तो भिंतीला चिटकून ठेवायचे, समोर मोबाईल ठेवायचे आणि असं व्हिडिओ बनवायचे. तेव्हा माझ्याकडे मोबाईल पण एवढा व्यवस्थित नव्हता ज्याची कॅमेऱ्याची क्लॅरिटी चांगली असेल, पण तो बऱ्यापैकी होता. मी तसंच कसं तरी ॲडजस्ट करत करत व्हिडिओज बनवायला गेले आणि असं हळूहळू असं झालं की मी ना ट्रायपॉड घेण्याचा विचार करत होते. पण मला समजत नव्हतं की मी ट्रायपॉड कसा घेऊ, काय घेऊ, कारण सगळ्या गोष्टी नवीन होत्या माझ्यासाठी. मग मी जेव्हा गावी गेली होती मम्मीकडे, तेव्हा माझ्या भावाकडे एक ट्रायपॉड होता, त्याने 300-350 रुपयाला तो ट्रायपॉड घेतलेला. सो तो ट्रायपॉड मी घेऊन आले आणि तो माझ्याकडे होता. त्यावरती मी बरेचसे दिवस व्हिडिओज बनवले आणि आत्ता त्या ट्रायपॉडची हालत खूप जास्त बेकार झालेली, कारण मी पूर्ण तुटेपर्यंत तो ट्रायपॉड वापरलेला आहे. कारण मी असा विचार करायची की आत्ता इन्व्हेस्ट नको करूयात आपण या सगळ्या गोष्टींमध्ये, कारण आत्ताच माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं नाही आहे, काहीच नाही आहे. मग मी आत्ता काय इन्व्हेस्ट करायचं. मग ते ट्रायपॉड जे आहे ते मी तुम्हाला नक्कीच कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये दाखवेल. मी अजूनसुद्धा सांभाळून ठेवलेलं आहे की, आणि मी लाईफटाईम ते सांभाळून ठेवणार, कारण माझी एक आठवण आहे त्या ट्रायपॉडवरती ज्याच्यावरती मी इथपर्यंत आलेली आहे. आणि त्यानंतरनं मग ते ट्रायपॉड तुटलं आणि अजून एक मी रिंग लाईट घेतली जी की 700ला बसली होती मला कदाचित. ते असं झालं, तिनं एकदम म्हणजे साधारण होती, तशी सारखी खाली पडायची. खाली पडली ना त्याची जी लाईट होती ती फुटायची, म्हणजे अशी पूर्ण अशी हे होत होती, त्याला काय म्हणता येईल, त्याला स्क्रॅच पडत होते आणि असं भेगासुद्धा पडलेल्या त्याला. तर तीसुद्धा खराब झाली. मग तिला मी भंगारमध्ये विकलं होतं, तिला नाही ठेवलं मी. मी पुन्हा जो ट्रायपॉड होता भैयाकडनं आणलेला त्यावरती पुन्हा व्हिडिओज करायला लागले. त्यावरती मी अजून बरेचसे दिवस व्हिडिओज बनवले आणि आत्ता मागे मी एक 1600 रुपयाची रिंग लाईट घेतली. तर म्हणजे ती रिंग लाईट मी मॉनिटाईज झाल्याच्या नंतर घेतली. माझी अगोदर ना ज्या ठिकाणी राहायचे त्या ठिकाणी असं व्हायचं की आजूबाजूचा ना एवढा आवाज यायचा, खूप जास्त आवाज यायचा. माझं डोकं असं पागल होऊन जायचं जेव्हा व्हॉईस ओव्हर करायला लागायचं मला त्यावेळेस. म्हणजे आजूबाजूचा एवढा आवाज असायचा ना, मी इतकी डिस्टर्ब व्हायचे, मला वाटायचं नाही करायचं, मला इतकं जास्त टेन्शन येत होतं. पण मी केलं, कसं बसं ढकलत इथपर्यंत आले आणि आता असं झालं, सगळं काही व्यवस्थित चालू आहे. मॉनिटायझेशन झालं, फर्स्ट पेमेंटसुद्धा आला. मी खरंच खूप जास्त हॅपी आहे. मला फर्स्ट पेमेंट आलं ना त्या दिवशी असं झालं होतं, आम्ही दोघे समोरासमोरच बसलेलो होतो आणि माझा कॉल चालू होता माझ्या मावशीला. तिला मी बोलत होते आणि तेवढ्यात मला ते मेसेज पडला बँके थ्रू. तर मी कॉल कट केला आणि त्या मेसेजकडे ना असं 2 मिनटं नुसतं बघत बसले. मला त्यावेळेस सुचलं नाही, म्हणजे मला एवढी खुशी झाली होती. आणि तो मेसेज मी बघितला, नंतर विजयला दाखवला. एवढी हॅपी झाले होते मी. 1-2 मिनटं ना मी नॉर्मल बसलेली, म्हणजे मला खुश होऊ की रडू की काय करू मला खरंच समजत नव्हतं. आणि असं होतं, माहिती होतं पेमेंट येतो आहे सगळ्या गोष्टी, त्यामुळे ते एक नाही सुचलं मला काय रिॲक्ट करावं, कारण ऑलरेडी माहिती होतं. नंतर असं झालं, जेव्हा मी ती अमाऊंट बघितली ना तेव्हा त्या अमाऊंटकडे बघून मला मागच्या सगळ्या गोष्टी खरंच आठवल्या. त्यावेळेस मला रडायला कंट्रोल नव्हतं होत, इतकी जास्त इमोशनल झाली होती. मला आठवत होतं मी रात्री 12-12पर्यंत व्हिडिओज क्रिएट केलेले. नव्हतं ॲडजस्ट होतं सगळ्या गोष्टी, कारण आवाज असायचा, बॅकग्राऊंड आवाज असायचा, त्यानंतरनं ट्रायपॉड नसायचं. सगळ्या गोष्टी करत करत मी इथपर्यंत आली ना, ह्याचं गोष्टीचं मला खरंच स्वतःवरती खूप जास्त प्राऊड आहे. म्हणजे ज्या दिवशी पेमेंट आलं ना 22 तारखेला, त्या दिवशी मी स्वतःशी म्हटले की मला स्वतःवरती खूप जास्त प्राऊड आहे, कारण मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. जिथे लोक 6 महिन्यात, वर्षभरात हार मानून जातात की नाही आता आपल्याला करायचं नाही, आपल्याकडनं नाही होणार,
पण तिथे मी हार नाही मानली. मी 4 दिवस कंटाळा केला, 5व्या दिवशी पुन्हा उभा राहिले, 5 दिवस कंटाळा केला, पुन्हा 6व्या दिवशी उभा राहिले आणि मी करून दाखवलं. मला माहिती आहे मी आता अजून खूप जास्त पुढे जाणार आणि मला जायचं आहे. तर तुम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू द्या माझ्यावरती. मी नक्कीच पुढे जाईल तुमच्या आशीर्वादाने. एक टाईम असा होता की माझे सबस्क्रायबर्स पूर्ण असे स्टॉप झाले होते. दिवसभरामध्ये मला जेव्हा केव्हा आठवेल ना तेव्हा मी ते बघायचे की आज सबस्क्रायबर्स वाढला का, उद्या वाढतोय का, परवा वाढतोय का, ह्या सगळ्या गोष्टींचं ना मी रोज असं चेक करत जायचे. जेव्हा माझे व्हिडिओज जे व्ह्यूज आहेत त्या ग्रो व्हायला लागल्या तेव्हापासून ना माझे सबस्क्रायबर्स वाढायला लागले आणि मी रोज असं बघायचे की आज माझे 12 सबस्क्रायबर्स वाढले, आज 5 वाढले, आज 1 वाढला. म्हणजे मी ती वाट बघितलेली. आणि पहिले स्टार्टिंगचे दिवस तर असे होते की आज जर सबस्क्रायबर्स माझा 1 सबस्क्रायबर वाढला तर पुढचे जे 10 ते 15 दिवस आहे ना माझा 1सुद्धा सबस्क्रायबर्स वाढत नव्हता. मी तेव्हा एवढं वाईट वाटायचं मला की असं वाटायचं सगळ्यांचे वाढतात ते माझे नाही वाढत आहे. या सगळ्या गोष्टींचं खरंच खूप वाईट वाटायचं मला. आणि जी मी मेहनत घेतलेली आहे किंवा ज्या गोष्टी मी स्वतः फेस केलेल्या आहे ना त्या बहुतेक माझ्या जे समोरचे बघणारे आहेत त्यांना नाही समजणार. कारण जे लोक म्हणजे आता तुम्ही एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत असाल, ती गोष्ट तुम्ही करत असाल तर त्या गोष्टीचं जे आहे तुमची मेहनत म्हणा, तुम्हाला काय दुःख होतं आहे ती गोष्टीचं आपण दुसरे नाही समजू शकत. ते तसं असतं. आणि मला तरी वाटतं की जी गोष्ट मी फेस केली आहे, जी गोष्ट मी बघितली आहे ना ती गोष्ट नाही समजणार समोरच्याला. तर त्या गोष्टीची व्हॅल्यू मला आहे की मी कशी आणि कुठपर्यंत आली आहे ते मला माहिती आहे. मी अजून एवढी जास्त ग्रो नाही झाली आहे माझ्या चॅनलमध्ये. माझं चॅनलसुद्धा जसं पाहिजे तसं ग्रो नाही झालं आहे. पण ठीक आहे, मी म्हणजे माझ्या चॅनलवरती पहिला टप्पा तर गाठला आहे. मी यात खूप खुश आहे आणि मला स्वतःचा अभिमान आहे. मला तरी वाटतं आपण काही केलं ना तर आपल्याला दुसऱ्यांच्या अगोदर ना आपल्याला स्वतःचा अभिमान असायला पाहिजे. दुसऱ्यांनी म्हणण्यापेक्षा की मला तुझ्यावर गर्व आहे तसं म्हणण्यापेक्षा ना आपण स्वतःला म्हणायला पाहिजे आणि स्वतःला मोटिवेट करायला पाहिजे. कारण अशा गोष्टीमध्ये खूप डिमोटिवेट होतं माणूस. पण मी नाही झाले ते मला खुशी आहे. जर तुम्ही कोणी चॅनल चालू करणार असाल किंवा विचार करत असाल किंवा कुणाचं तरी चॅनल ऑलरेडी असेल पण मॉनिटाईज वगैरे झालेलं नसेल तर तुम्ही फक्त एक गोष्ट करा, तुमच्यामध्ये ना पेशन्स ठेवा. पेशन्स ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे यूट्यूब करिअरमध्ये तरी. आणि आत्ता असं झालं आहे यूट्यूब तर करिअरच झालं आहे सर्वांसाठी. त्यामुळे तुम्हाला सांगते की जर तुम्ही करत असाल किंवा करण्याचा विचार जरी केला असेल ना तर खरंच पेशन्स ठेवा तुमच्यामध्ये. आज ना उद्या कधी ना कधीतरी तुम्हाला हे फळ मिळणारच आहे. जर मला 3, 3.5, 4 वर्ष लागू शकतात या गोष्टीसाठी, माझा पहिला पेमेंट येण्यासाठी, तर तुम्ही विचार करा तुमचं 1 वर्षातसुद्धा होऊ शकतं, 6 महिन्यातसुद्धा होऊ शकतं किंवा तुम्हाला 5 वर्षसुद्धा लागू शकतात. त्यामुळे पेशन्स नावाची गोष्ट पाहिजे. जर तुमच्यात पेशन्स असेल तर तुम्ही आरामशीर यूट्यूबवरती ना करू शकता सगळ्या गोष्टी. तर ही माझी यूट्यूबची जर्नी होती जी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. माझी जास्त काही हार्ड जर्नी नव्हती, जितकी होती हार्ड पण ती फक्त माझ्यापुरती होती. मला आजूबाजूच्यांचा त्रास नव्हता की मला ह्याने टोमणे मारले, फॅमिलीने सपोर्ट केला नाही, असं अजिबात नव्हतं मला. म्हणजे मेन तर ही गोष्ट आहे की माझा जो नवरा आहे विजय तो माझ्यासोबत कायमस्वरूपी आहे. त्याने मला पहिल्यापासून सपोर्ट केला आहे. त्याने कधीच मला कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही. तू करते ना तू कर, टिकून राहा. त्याचं म्हणणं असंच होतं की तू करते ना. आज मी तरी डिमोटिवेट व्हायची पण तो मोटिवेट करायचा मला. तो म्हणायचा आज ना उद्या होईल भाग्यश्री, नको तू इतकं लक्ष देऊ, आज ना उद्या होईल. तो या गोष्टी बोलत मी इथपर्यंत आली. म्हणजे त्याचा माझ्या मागचा सपोर्ट जो आहे ना तो खरंच खूप जास्त माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मी स्वतःला लकी मानल की विजयने मला इतका सगळा सपोर्ट केला. म्हणजे मी ना असं काही पण मागितलं ना यूट्यूबसाठी लागणाऱ्या गोष्टी त्याने मला आजपर्यंत कधी असं म्हटलं नाही आहे की तू यूट्यूबवरनं 1 रुपया कमवत नाही आहे मग मी तुला का घेऊन देऊ, का नाही, अजिबात असं म्हटलं नाही आहे. मी तुम्हाला माईकचं पण सांगते. मी ना जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर मी एक माईक घ्यायचं असं ठरवलं. तर मी फक्त विजयला म्हटले की विजय मला माईक घ्यायचा आहे. सो विजयने मला माईकसुद्धा घेऊन दिला. तसं बिलकुल म्हटलं नाही की भाग्यश्री तुझं अजून पैसे नाही आले यूट्यूबकडनं, जेव्हा येतील त्या पैशातून तू माईक घे. पण नाही, त्याने मला माईकसुद्धा घेऊन दिला. नंतर मी जेव्हा ती रिंग लाईट घेतली 1600 रुपयाची तेव्हासुद्धा ना मी म्हटलं मला रिंग लाईट घ्यायची. लगेच मला तो बोलला ठीक आहे तू जा मार्केटला आणि रिंग लाईट घेऊन ये.
म्हणजे या सगळ्या गोष्टी तर झाल्या, पण इमोशनली जो सपोर्ट पाहिजे असतो ना एखाद्या माणसाला काही करण्यासाठी, तो सपोर्ट मला त्याच्याकडनं मिळाला. खरंच विजयचा सपोर्ट माझ्यासाठी सगळं काय आहे, मागेही होता, आजही आहे आणि पुढेही राहील. त्याच्या सपोर्टमुळेच मी इथे आली आहे आणि कदाचित तो माझ्यासोबत आहे, तो मला सपोर्ट करतो, यामुळे ना मी खचली नाही. खरं तर मी पुढे जात राहिली आणि अजूनसुद्धा जाईल. मला माझ्या फॅमिलीचा पण पूर्ण सपोर्ट आहे. कुणीच कधी काही म्हटलं नाही की तू नको करू किंवा तू असं तसं हे ते कधीच कुणीच म्हटलं नाही मला, ना इकडची फॅमिली ना तिकडची फॅमिली. तर आहे अशा प्रकारे आणि ते चालूच आहे, चालूच असणार आहे. तर चला हा सगळा टॉपिक जो आहे तो इथे थांबूयात. मी तुम्हाला सांगते माझं फर्स्ट पेमेंट किती आलं आहे ते. मी तुम्हाला ना एक मोबाईलचं नाव सांगते. सो तुम्ही त्या मोबाईलचं जे नाव आहे ते तुम्ही याच्यावरती सर्च, गुगल किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती सर्च करून बघू शकता मला फर्स्ट पेमेंट किती आलं आहे. तर मोबाईलचं नाव मी स्क्रीनवरतीसुद्धा देईल. Vivo Y18 म्हणून असा मोबाईल आहे. सो तुम्ही त्याची अमाऊंट बघू शकता जाऊन, कारण यूट्यूब पॉलिसी जी आहे ते अलाव नाही करत आपण डायरेक्ट यूट्यूबचं इन्कम डायरेक्ट सांगायला. तर मी तुम्हाला डायरेक्ट तर नाही सांगू शकत, पण हां तुम्ही मोबाईलचं जी प्राईज आहे ती बघून अंदाजा लावू शकता. त्याच्या अराऊंड जे आहे ते माझं पेमेंट आलेलं आहे. जे पेमेंट आलं आहे ते माझ्यासाठी खूप जास्त आहे, खूप म्हणजे खूप जास्त आहे. असं नाही आहे की मला पैसा कमी पडतो आहे किंवा मग असं नाही आहे की पैशांची खूप जास्त गरज आहे, पण एक ते स्वतः कमवलेलं आहे मी आणि त्यामुळे त्या गोष्टीची मला खरंच खूप जास्त खुशी आहे आणि खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा की मी करून दाखवलं आहे. भले वेळ लागला पण मी करून दाखवलं आहे आणि मी अजून खूप काही करून दाखवणार आहे. फक्त तुम्ही तुमचं प्रेम माझ्यासोबत ठेवा, सपोर्ट करा आणि असंच चॅनलवरती कनेक्ट राहत जा. तर चला हा व्हिडिओ जो आहे तो मी इथे सेंड करते. तर चला मग भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.